नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आम्ही तुम्हाला कलम कशी तयार करायची म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला ग्राफ्टिंग, आंब्याची कलम कशी तयार करायची ते आपण तुम्हाला करून दाखवलं. आपण बघतो की आज आपण गावरान आंब्याचं बघायचं झालं तर ते साईजला पण लहान असतात बघतो, त्यामुळे आपल्याला कसं जास्त उत्पन्न भेटत नाही शेतकऱ्याला आणि त्याची उंची पण जास्त असते. तर आपल्याला कसं एक छोटं झाड आणि जास्त आपल्याला त्या फळं कशी येईल त्या दृष्टीने आपण कलम तयार करत असतो. तर आता आपल्यासमोर आंब्याची कलम आपण तयार करून दाखवणार आहोत. तर आपण हे खाली घेतलेलं आहे गावरान आंब्याचं झाड, त्याला आपण इंग्रजीमध्ये रूटस्टॉक असं म्हणतो. आणि ते साईडला जे आंब्याचं आहे, आता अगोदर आपण त्याचे सर्व पानं कटरने काढून घेऊ. तर आता आपण याला आता एक व्ही आकाराचा असा आपण त्याच्या खालच्या जे आपण रूटस्टॉक इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला आपण असा व्ही आकाराचा आपण त्याला म्हणजे की दुसरं जे आपण वर्गीकरण करणार आहोत ते आपण कमी आंब्याची घेतलेली आहे. त्याला आपण त्या तलवारीसारखा एक आकार देतो. आता हे प्लॅस्टिक स्ट्रीप आहे, आपल्याला टेस्ट ते काम नसते. आपण हे प्लॅस्टिक साडी कमी नाही आहे. आता पाण्याचं असं की जर पावसात जर गरम ठेवली तरी पण पाणी गेलं नाही पाहिजे.
आता हे आपली कलम झाली तयार. आता याला आपण जर आता हे समजा ढिली बसली असती हां, तर आपण काय करायचं, सावलीत जर ठेवलं असतं समजा आता एका म्हणजे आपण शेल्टर म्हणतो नेटचे जे पॉली हाऊसमध्ये ठेवले तर चालते. पण आता फील्ड बसली, आता पावसात ठेवलं तरी काही टेन्शन नाही. झालं आपले आता कलम तयार होते. 5-6 दिवसात होते पूर्ण आपले चालू होऊन जातात. आपली कलम तयार होऊन जाते अशा प्रकारे. सर्वांचं धन्यवाद.